नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळचा टाइम झाला आता. चहा झाला आणि आता नाश्त्याची तयारी करायला लागली. आज करायचे पोहे, कांदा पोहे. त्यासाठी सगळं चिरून घेतले. आता फोडणी देऊन घेते पोह्याला. तरी आता पोहे तयार झाले ते. झाला हो का दारा. आणि इकडे चालू आहे माझ्या भाजीची तयारी. आज करायची वाटाणा आणि बटाणा दोन्ही मिक्स करून भाजी करायची आज सुक्की. तर इथं धुवून घेतलंय सगळं. बटाटे चिरून धुवून, कोथिंबीर चिरून घेतली आणि वाटण करून घेतलंय सगळं. आता फोडणीसाठी बारीक कांदा चिरलाय. तर चला फोडणी देऊन घेते आता भाजीला. वाटाणा आणि बटाट्याची भाजी झाली आता. आणि आता झाकून ठेवते 2 मिनटं, पण चांगली शिजते. आता पीठ मळून घेते मी चपात्या करायला. झाले आता. आणि इकडं माझं पीठ पण मळून झालं. आता चपात्या करून घेते पटकन. मुलांचं डबं ते भरून दिलं आता. आणि आता इकडं टाकायला लागले मसाले भात करून घ्यायला लागले. तर इथं चालू माझा मसाले भात करायला. फोडणी देऊन घेते आता. इकडं सगळं टाकलं. त्यात जिरी, मोहरी, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, वाटाणा, बटाटा, कांदा. तर टोमॅटो नाही तेवढा, बिन टोमॅटोचा केला. आणि कोथिंबीर टाकली. आता चांगलं परतून घेते आणि हळद टाकली आता. आणि आता त्यामध्ये गरम केलेलं पाणी ओतते, म्हणजे पटकन भात शिजतं कुकरला. तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, आता टाकून घेतल्यामध्ये. इथं आता कुकर लावलाय भाताचा. आणि इकडं आता चपात्या करून घेते. मुलांपुरत्याच केल्या त्या डब्यापुरत्या. चला डबा ते भरून गेले. सगळी मुलं रस्त्याला जाऊन थांबले ती. तर इथं मसाले भात तयार झालाय आता माझा. आणि आता सगळा स्वयंपाक झाला. जेवण करून घेऊया. 11:30 वाजले आता. आणि आता आलोय घरची सगळी कामं करून. माळावर एवढं 3 ढिगारे टाकून जायचे ते आपल्याला. कैलास आलाय. आणि आज ह्यानी चालले ते उडीद करायला. तर आज ह्यानी चालले ते आज तुरी करायला. तुरीचं खळं आलंय आज. निघाले ते आता. परच्या 2 वाजता चालले ते. आणि 2 ढिगारे झाले तर आपलं. आता फक्त 1 ढिगार राहिलाय मळी टाकायचा. एकच कोपरा राहिलाय, तेवढा टाकून घेऊया आता. गौरी शाळा सुट्टी आहे काय? तर आजच कैलासची मुलगी गौरी पण आली आज. इकडं रानात सुट्टी आहे त्याला शाळेला. कैलास बरोबर. चला तर एवढं टाकून घेऊ. तर सगळी मळी घालून झाली आता. 3च्या 3 ढिगारे घालून घेतलेत. आता राहिलेलं सगळं तिथल्या बोधाला सरकवून घ्यायचं चालू आहे. आता घरी जायचं. चला 3 वाजत आले ते. तर मळी घालून आल्यावर नंतर जेवण केली, गुरांना वैरण टाकली. आणि आता निघालोय खाली शेरडणला आज गवत आणायला. सकाळ धरणं बोराटच टाकलं होतं आज ह्यांना पण शेरडणला. आणि आता चाललोय खाली गवत आणायला. आज ऊसातलं गवत आणून टाकायचं आहे शेळ्यांना सगळ्या. चला मग जाऊया. ऊसातले ड्रीप काढायला पण चालू आहे. ह्यानी आणि कैलास 2 जण ड्रीप काढतात. आणि आम्ही शेळ्यांना गवत आणायला चाललोय आता. चला. गहू आपला उचललाय. चांगला दिसायला लागलाय, काळा भंगार चाललाय. तर आला आता इकडं विहिरीकडल्या ऊसाकडं. आणि इकडं भरपूर गवत आहे असं गिनीगोलाचं. ते गिनीगोलाचं गवत काढायला लागलो आता आम्ही. आणि ड्रीप पण बाहेर काढायचं झालं इकडं. आपल्याला हा ऊस बांधून घ्यायचा, त्याच्यामुळं स्वच्छ करून घ्यायचा आणि मग बांधून घ्यायचा. माती लावायची ह्याला कड्याने. पाच वाजले ते. आणि गवत आपलं काढून झालंय.
सगळा दणच्या दण साफ करून घेतला आता. आणि आता तडपामध्ये गवत बांधून घेऊ, बारकं बारकं आणि मोठं मोठं असं गवत बांधून घेऊया. चला आता सुरुवात करूया बांधायला. भरपूर गवत निघलं आणि ड्रिपा पण ह्यांच्या गोळा करून झाले, ते अशा गोळा करून ठेवले ते म्हणजे परत हातरायला पण येते ते आपल्याला. काय झालं? तर संध्याकाळच्या 6 वाजले ते आणि आता गुरं पाणी दावून घ्यायला लागली. आधी बादलीने दावायचे, ते सगळे गुरं पाणी दावून घेते आणि मग मशीनला आणि गाईला पाणी दावून घेते. चला आता गुरं सगळी इकडं जागेवर बांधून दावणीला आणि मग बाकीचे कामं बघूया. ते आलं आता आणि आता जनावरांचं बघून घेते. गुरांना पाणी दावते आधी, मग धार काढून वैरण टाकायची गुरांना. काढून झाले आता, वासरू सोडले. आता वैरण टाकून घेते ह्यांना. सकाळधरनं मकवान टाकले आणि आता पाला टाकून घेते. बाहेरचं सगळं काम आवरून आता घरात आले इकडं, आणि इकडं चालू आहे त्या चपात्या करायला. आणि आज करायची आपल्याला शेपूची भाजी. शेपूची भाजी चिरून धुवून घेतली सगळी आणि आता हिरव्या मिरचीची करायची. तर हिरव्या मिरच्या घेतल्या त्या धुवून, आणि तर मुगाची डाळ जरा भिजत घातली. चला आता भाजी करून घेऊया शेपूची. तर आता भाजीला फोडणी दिली, हिरव्या मिरचीची केली. डाळ टाकली, आता हलवून घेते चांगली. तर आता इकडं भाजी शिजायला लागली. कढई भरून होती, शिजून शिजून थोडीशी झाली. आता त्याच्यामध्ये शेंगदाणा कुटलेत खलबत्त्यामध्ये, थोडंसं मीठ टाकून घेते. तर इथं मकाची भाकर गरम गरम आणि शेपूची भाजी. चला सर्वजण जेवायला, मस्तच लागतंय.